वेलकम बॅक टू माय चॅनल बंजारा फॅमिली विथ प्रियामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आम्ही निघालो होतो गणपती बघण्यासाठी। आदल्या दिवशी गेलेलो नव्हतो, तर ज्या दिवशी गणपती उठणार होते त्याच दिवशी आम्ही सकाळी गणपती बघायला गेलेलो होतो। तर हेच नाशिक रोड इथे खूप मस्त डेकोरेशन केलेलं होतं। काशी विश्वनाथ मंदिराचं पूर्ण हुबेहूब साकारलेलं होतं, तर ते सर्व आम्ही बघायला गेलेलो होतो। इतकं सुंदर असं मंदिर साकारलेलं होतं, महादेवाची मूर्ती, त्यानंतर किती मोठे महादेव ते वॉटरफॉलसारखं वगैरे सगळं बनवलेलं होतं। इतकं सुंदर दिसत होतं हे सर्व, तर बघायला पण खूप मजा आली। त्यानंतर आम्ही पूर्ण दर्शन वगैरे केलं। गणपती पण खूप सुंदर होता, तिथं प्रसाद वगैरे घेतला। त्यानंतर तिथं आरतीचे पुस्तकं वगैरे पण देत होते, ते सुद्धा आम्ही घेतले आणि दर्शन वगैरे झालं। पूर्ण गणपती वगैरे बघून झाले आणि त्यानंतर मग इथंच बाजूला मुक्तिधाम मंदिरसुद्धा आहे, मग त्या मंदिरातसुद्धा गेलो आम्ही। पूर्ण तिथे पूर्ण संत, त्यानंतर ग्रह, देवी देवता सर्व आहे तिथं। त्या सर्व देवांचे मंदिर आहेत तिथं। मग तिथंसुद्धा आम्ही पूर्ण दर्शन वगैरे करून घेतलं। तर गणपती विसर्जनाचा दिवस होता, त्यामुळे मग लवकर घरी जायचं पण होतं। गणपती विसर्जनाला सुद्धा उशीर होत होता, त्यामुळे गणपती विसर्जनाला आता आम्ही सर्व घरातून निघालेलो आहे। जवळजवळ 2-2:30 वाजत आले होते आम्ही गणपती विसर्जनाला जेव्हा निघालो तेव्हा। तर आम्ही गणपती विसर्जनाला, आणि पाऊस वगैरे थांबलेला होता, त्यामुळे मग इतकं काही वाटत नव्हतं। व्यवस्थित निवांत असं गणपती बाप्पांचं विसर्जन करायला निघालो आम्ही। आणि हे दोघं मुलं आहे ना, प्रथमेश आणि चिकू, इतकं जोरजोरात आवाज देत होते, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या, असं त्यांचं चाललं होतं। खूप जोरजोरात आवाज देत होते। आणि गणपती बाप्पाचा निघाले ना घरातून, पूर्ण असं घर सुनं सुनं वाटतं, आणि म्हणजे असं चांगलं नव्हतं वाटत की गणपतीचं विसर्जन करावं म्हणून। पण मग त्यांनासुद्धा त्यांच्या घरी जाणं, आपण पुढच्या वर्षीची वाट बघत त्यांना विसर्जनासाठी नेतो, तर हाच आनंद पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला मिळो असं म्हणून। तर नदीवर आलेलो आहोत आम्ही, आणि नदीवर अजून इतकी भरपूर तरी गर्दी नाही आहे, तरी आहे भरपूर, पण तेवढी नाही आहे अजून। नंतर खूप होती गर्दी, जवळजवळ 4 नंतर खूप जास्त गर्दी होते नदीवर। विसर्जनासाठी खूप गर्दीसुद्धा होऊन जाते। तर आम्ही आरती वगैरे करून घेतोय गणपती बाप्पाची, मग त्यानंतर विसर्जनासाठी न्यायचं आहे। आणि प्रथमेशच्या पप्पांना खूप इच्छा होती गणपती विसर्जन करण्याची, पण आम्ही त्यांना नाही सांगितलं। जे विसर्जन करणारी मुलं आहेत म्हटलं त्यांच्याच हातात द्या तुम्ही गणपती। मग आमची आरती वगैरे झाली, आणि आरती वगैरे करून घेतली, आणि मग नंतर गणपती विसर्जनासाठी बाबांनी आणि यांनी मूर्ती नेली, पाण्यापर्यंत नेणार होते, आणि त्यानंतर त्या मुलांच्या हातात देणार होते। तर गणपती बाप्पा चालले आहे, तर खूप वाईटसुद्धा वाटतं, पण हे 10 दिवस कधी आणि कसे जातात, कुठे जातात ते कळतसुद्धा नाही बाप्पा जेव्हा घरात असतात तेव्हा। तर इतकं असं म्हणजे मन प्रसन्न असतं, रोज आरती वगैरे होणं, प्रसाद वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद बनणं, खूप आनंदाचं वातावरण असतं। तर हे 10 दिवस कधी गेले, कुठे गेले असं कळालंसुद्धा नाही जेव्हा बाप्पा घरात होते किंवा बाप्पा आलेले होते तेव्हा। तर चला, तर विसर्जनासाठी आता ते प्रथमेशचे बाप्पा घेऊन चालले आहे, आणि त्यानंतर ते मूर्ती त्यांच्या हातात देऊन टाकणार आहे। आणि नदीवर बघा तुम्ही, आता ह्या तर छोट्या छोट्या मूर्त्यांचं विसर्जन चालू आहे, आणि 4-5 वाजेच्या नंतर मोठ्या मूर्त्या येत असतात। तर पाऊस चालू झाला होता, त्यामुळे मग मला ते मूर्त्या बघायला जाता नाही आलं, विसर्जनासाठी बघायला जाता नाही आलं। तर कसा वाटला आजचा व्लॉग तर नक्की सांगा, आणि गणपती बाप्पा मोरया। चला तर आजचा व्लॉग संपूया, आणि